च्या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या 3 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झालेला आहे आणि यापूर्वीही 3 सैनिकांचा मृत्यू झालेला होता। त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 6 वरती पोहोचली आहे। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून या संदर्भात अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आणि सैन्यासाठी हे मोठं नुकसान असल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान अनेक अमेरिकी सैनिक हे गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते। या युद्धामध्ये अमेरिकेला सुद्धा मोठा धक्का बसल्याचं दिसतंय। सेंट्रल कमांडकडून सांगण्यात येत आहे अनेक अमेरिकी सैनिक हे गंभीर जखमी झालेले आहेत। इराणवरती अमेरिका आणि इस्रायल यांच्या हल्ल्याचा आजचा चौथा दिवस आहे। तिसऱ्या दिवशी इराणने पश्चिम आशियातील 4 देशातील 6 अमेरिकी लष्करी तळांवरती हल्ला केलाय आणि कुवेतमध्ये अमेरिकेची 3 फायटर जेट ही कोसळलेली आहेत। कुवेतने ही जेट्स शत्रूची समजत लक्ष्य केल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलंय आणि सर्व वैमानिक सध्या सुरक्षित असल्याची माहिती समोर येते। दरम्यान इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारिजानी यांनी अमेरिकेशी कोणतीही चर्चा होणार नाही, कोणताही संवाद होणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे इथून पुढे हा संघर्ष आणखीन चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते। युद्धाचा भडका अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण इराणकडून आता कोणताही संवाद होणार नाही, अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही असं इराणनं स्पष्ट केलेलं आहे। वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारिजानी यांनी अमेरिकेशी कोणती चर्चा होणार नाही असं स्पष्ट केलं आहे। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराण विरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे। व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी इराणवरती कारवाई सुरूच राहणार असं स्पष्ट केलेलं आहे। इराणला त्यांनी दहशतवादाचा प्रमुख प्रायोजक असं संबोधलेलं आहे। तर जगातील क्रमांक 1 दहशतवाद प्रायोजक देश कधीही अण्वस्त्र मिळवू शकणार नाही याची आम्ही खात्री करत आहोत असं ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे। तसंच इराणची अणु ठिकाणं नष्ट करण्याचा इशारा देखील दिलेला आहे। इराण दहशतवादाचा प्रमुख प्रायोजक असल्याचं ट्रम्प यांनी विधान केलं। इराणचं जे अणु ठिकाणं आहेत ती पूर्णपणे नष्ट करणार असा विडाच अमेरिकेनं उचलल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। ट्रम्प यांचा इराणवरती पुन्हा एकदा हल्लाबोल आपल्याला बघायला मिळतोय। बॉर्डरवरती इराणमध्ये मोठ्या प्रमाणात हल्ले अजून सुद्धा सुरू आहेत। Ensuring that the world's #1 sponsor of terror can never obtain a nuclear weapon, never going to have a nuclear weapon. I said that from the beginning. They're never going to have a nuclear weapon. They were on the road to getting one legitimately through a deal that was signed foolishly by our country. And finally, we're ensuring that the Iranian regime cannot continue to arm, fund, and direct terrorist armies outside of their borders. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने हर्मुझ समुद्रधुनीबाबत एक मोठी चेतावणी दिलेली आहे, मोठा इशारा दिलेला आहे। या मार्गाने जाणाऱ्या कोणत्याही जहाजाला लक्ष्य केलं जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे। या धमकीनंतर हर्मुझ समुद्रधुनीमधील जहाज वाहतूक सुमारे 70% घटल्याची माहिती समोर आलेली आहे। जवळपास 150 तेल आणि गॅस टँकर्स हे समुद्रामध्येच थांबून आहेत। मात्र अमेरिकेने सर्व जहाज ही सुरक्षितपणे मार्गक्रमण करत असल्याचा दावा केला आहे। खरं तर या समुद्रधुनीमधून मोठ्या प्रमाणात तेल वाहतूक किंवा माल वाहतूक होत असते आणि यावरच इराणने हल्ला केल्यामुळे आता या ठिकाणची जलवाहतूक जी आहे ती 70% घटल्याची माहिती समोर येते। जवळपास 150 तेल आणि गॅस टँकर्स हे समुद्रामध्येच थांबून असल्याचं वृत्त समोर येत आहे। हर्मुझ मार्गावरील वाहतूक जी आहे ती 70% घटल्याची माहिती समोर येते। अर्थात या सगळ्यामुळे तेलाचे दर वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। तर अमेरिकेच्या B-1 बॉम्बरने इराणवरती जोरदार हल्ला केलेला आहे। अमेरिकी सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार अमेरिकेच्या B-1 बॉम्बरने इराणवरती हल्ला केला आणि यावेळेला इराणमधील बॅलिस्टिक मिसाईलच्या क्षेत्राला कमकुवत करण्यासाठी हवाई हल्ले केलेले आहेत। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे। इराणची मिसाईल फॅक्टरी नष्ट करणं हाच आमचा उद्देश असल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे। अमेरिकेचं जे B-1 बॉम्बर आहे अतिशय अत्याधुनिक असं हे बॉम्बर आहे, जे रडारमध्ये सुद्धा सहजासहजी सापडू शकत नाही। अशा अत्याधुनिक विमानाने अमेरिकेकडून इराणवरती जोरदार हल्ले चढवले जात आहेत। अमेरिकी सेंट्रल कमांडने ही माहिती दिलेली आहे की अमेरिकेच्या B-1 बॉम्बरने इराणवरती हा मोठा हल्ला केला आहे। ही सध्या जी आपण दृश्य बघतो ती त्याच B-1 बॉम्बरमधून घेतलेल्या त्याच्या कॅमेऱ्यामधून घेतलेली ही सगळी दृश्य आपण बघतोय। जे लक्ष्य आहे त्याला अचूकपणे भेदण्याची क्षमता या विमानामध्ये मोठ्या प्रमाणात मिसाईलचे हल्ले करण्यात आले आणि आता जो आपण
हल्ला बघतोय, ज्या ठिकाणची ही दृश्य आहेत त्या ठिकाणी इराणची काही मिसाईल्स होती, मिसाईलची फॅक्टरी होती आणि ती पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा, नष्ट केल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. इराणने आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा दावा केलेला आहे. इराणने मोठ्या युद्धासाठी तयार असल्याचा दावा केलेला आहे. त्यामुळे हे युद्ध आणखीन पेटणार असल्याची भीती व्यक्त केली जाते. इराणच्या सुरक्षा दलाचे प्रमुख अली लारिजानी यांनी अमेरिकेला युद्धाचा इशारा दिलेला आहे. काही लोकांना त्यांनी केलेल्या चुकांची किंमत मोजावीच लागणार असा इशारा देखील इराणने दिलेला आहे. त्यामुळे आम्हाला धमकवणाऱ्यांचा खात्मा करणार असल्याचा कडक इशारा इराणकडून देण्यात येतोय. इराणकडून हे अधिकृत वक्तव्य करण्यात आलंय की ज्यांनी चुका केल्यात त्यांना चुकांची शिक्षा भोगावी लागेल. त्यामुळे इथून पुढच्या काळात हा संघर्ष आणखीनच चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते. इराणचा अमेरिकेला पुन्हा एकदा हा इशारा बघायला मिळतोय. आपण सध्या जे दृश्यांमध्ये बघतोय ते इराणकडून ड्रोनचे हल्ले केले जात आहेत, क्षेपणास्त्र डागली जात आहेत, अमेरिकेच्या लष्करी तळांवरती मोठ्या प्रमाणात हल्ले चढवले जात आहेत. त्यावेळेचे ही आपण सगळी दृश्य बघतोय आणि इथून पुढे सुद्धा अजून असे हल्ले होत राहतील. कोणतीही चर्चा होणार नाही. युद्धासाठी आम्ही तयार आहोत असा थेट इशारा इराणने अमेरिकेला दिलाय. तुम्हाला तुमच्या चुकांची किंमत मोजावी लागणार असं सुद्धा वक्तव्य इराणकडून करण्यात येत आहे. दरम्यान इराणच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता ग्रीसची सुद्धा एंट्री झालेली आहे. इराणी ड्रोन हल्ल्यानंतर सायप्रसच्या सुरक्षेसाठी ग्रीसने मोठं पाऊल उचललेलं आहे. ग्रीसच्या हवाई दलाने F-16 फायटर जेट सायप्रसमध्ये तैनात केलेले आहेत आणि या हालचालींमुळे परिसरातला तणाव आणखीन वाढण्याची शक्यता आहे. आपण जी दृश्यांमध्ये सध्या विमानं बघतोय ती F-16 विमानं आहेत, अमेरिकी बनावटीची विमानं आहेत. अतिशय अत्याधुनिक आत्ताच्या काळातली विमानं मानली जातात आणि ही उड्डाणासाठी सज्ज आहेत. कारण जो सायप्रसवरती काल ड्रोन हल्ला झाला, इराणकडून हा हल्ला करण्यात आला, त्यानंतर हा संघर्ष अधिकच वाढलेला आहे आणि या संघर्षामध्ये आता ग्रीसची सुद्धा एंट्री झालेली आहे. ग्रीसने इराणी ड्रोन हल्ल्यानंतर सायप्रसच्या सुरक्षिततेसाठी हे मोठं पाऊल उचललंय आणि ग्रीसच्या हवाई दलाने F-16 विमान